करंट लावून घ्या. आता देव व्हायचा आहे. करंट लागला ना, मी तुम्हाला सोबत मला सोबत. आता आपल्याला देव व्हायचा नाही, आपल्याला देव व्हायचा आहे. आणि देव व्हायला काय लागतं? ज्ञान. सगळ्यांना आता देव व्हायचं, देव व्हायचं नाही का? देव व्हायला लागतं नेमकं ज्ञान. आणि आपल्याकडे सगळं आहे, ज्ञान नाही. 100 लोक एकत्र केले तर 90 लोक येणे त्याचं उत्तर आहे का? महिला म्हणजे पटकन. एका स्त्रीला साधारणपणे किती साड्या असाव्यात? एका बाईला 4. मी म्हणतो 24. दर तासाला 1. बर, साड्या जर कपाट भरून ठेवल्या, साडी जी नेसते तिची गॅरंटी आहे का? नाही. मग तिची गॅरंटी नाही, तिला कपाट भरून ठेवायचं कारणच काय? कारण तिला मी राहणार आहे याच बसलं की ज्ञान. चला पुढे. आता एकुलत्या एका पोराला साधारणपणे किती खोल्या असाव्यात? 4. मग तुला 27 खोल्यांचा बंगला बांधायची गरज काय? तुला प्रत्येक खोलीत सेपरेट सून आणायचे का? आपल्या पोराला किती खोल्या लागतात एवढं सुद्धा लोकांना ज्ञान नाही. साखळी लागली बरं का? आता करून जाऊन घ्या. शेताचा बांध आहे, बांधावर बैलगाडी आली. एक चाक थोरल्याच्या वावरात आहे, एक चाक टाकत्याच्या वावरात. बैल बांधायचा सरळ आहे. थोरल्यानं पाहिलं बैलगाडी वावरात आली, त्याची बायको ताई झाली, ती बांधायला आली. त्यानं तिथं ऐकलं, हातात गज घेतला, गज घेऊन आला, धाकट्याच्या डोक्यात हाणला. धाकट्याचे पोर आले, त्यांनी याला निमित्त केलं. 15-20 मिनिटं मारामारी झाली. पोलीस स्टेशनला गेले, तक्रार झाली. पोलिसांनी दोघांचे 20-20 घेतले आणि यांना एवढंच सांगितलं, परत येऊ नका. आता हे केवढ्या वाक्य पडलं? 40,000. डॉक्टरचं बिल निघालं 40. म्हणजे दोघांना गजाची मारामारी केवढ्याला पडली? बरं 80,000ला भांडण झालं तर हो दे ना, पण बाण जागेवर आहे, राहत रक्ताच आहे. काही झालं तरी तो आपला भाऊ आहे. मग त्याला जर समजून सांगितलं असतं, परत घालू नको किंवा येऊ नको किंवा नुकसान झालेलं थोडं भरून दे, तर लोकांना कळलं असतं. 90% लोकांना हे आता लागलं. आता शेवटपर्यंत असं राहिलं तर कळेल. ज्ञान नाही. महिला म्हणजे पटकन. तुम्हाला एकुलता एक मुलगा, एकूच आहे. मग साधारणपणे सुना किती असावा? एकच सून तुम्हाला असावा. तुम्ही उद्या मेल्या आणि मेल्यानंतर तुमची टोटल इस्टेट कोण सांभाळणार आहे? सून. मग तुला एक सून का सण होत नाही? ज्ञान नाही. आता मला सगळं सून आहे. सून तुला सगळं फुकट मिळालंय. सून बाईला घर फुकट, विहीर फुकट, जमीन फुकट, तो खिलाडी सुद्धा फुकट. तो आम्ही शिकवला, तुला आयता मिळाला. तुला काही त्याला त्रास घ्यावा लागला नाही. मग तुला त्याच्या आई बापाला भाकरी घालायला अडचण काय? एकच भाकर लागते, सासऱ्याला एक लागते आणि सासूला एक लागते. आणि ती बिचारी म्हातारी माणसं कधीतरी जाणार आहे, पण त्यांनी तुमच्या मुला नवऱ्यासाठी त्याग केलाय एवढं सुद्धा लोकांना आता ज्ञान. एक पायरी पुन्हा सांगलं. आपल्याला व्हायचं देव होण्यासाठी लागतं ज्ञान. आता आपल्या शाळेतलं ज्ञान सुरू नाही. शाळेतल्या ज्ञानाचं काय? 12 सुद्धा 3 किलोमीटरला मेडिकल कॉलेज आपल्याला, 1 किलोमीटरला इंजिनिअरिंग कॉलेज, आणि वड्या नाल्याला इंग्लिश मिडियम. इंग्लिश मिडियम आणि येड्या बाबडी सारख्याच होतात. कोणी उठायचं 3 पत्रे ठोकायची का शाळा? लोकांनी पोरं आणायची कुठून? जेव्हा लोकांना 10 पोरं होत होते तेव्हा तुम्ही शाळा काढल्या नाही. आता लोकांनी पोरं बंद केले तर तुम्हाला 80% शिक्षक पोरं सापडतात.
प्रत्येकाच्या घरी आले असतील आपल्याकडं एकच आहे. किती शिका किती शिका परत वाक्य नाही का त्या ज्ञानाचा काय उपयोग उत्तर आहे का रिटायर झाले काही परमनंट झाले नाही काहीचे पोरं लग्नाला आले बापाला पगार नाही काही 40 वर्षाचे झाले रुपया पगार नाही अख्खं गाव त्याला सण म्हणता येईल आणि काहींनी 10 लाख भरले तर 1,500 घेतात आणि 10 लाखाचं व्याज होतंय 2% 20,000 आणि घेतंय 1,500 काय करायचं नोकऱ्या करून वाक्य आहे का हे ज्ञान नको आपल्याला आपल्याला देव व्हायचं आहे मग हे जाऊ द्या हे सोडून द्या हे भारतातच सुटा द्या कोणालाच कळलं काय चाललं झाकली 1.25 लाखाची कलियुग आहे तर शिकू नाही काय नाही शिकायचं आपल्याला ज्ञान पाहिजे आता करंट लावून देतो फक्त ज्ञान मिळवून देतो कारण आपल्याला व्हायचंय देव आणि देव पाहिल्याला व्हायला लागतं पण ज्ञान येण्यासाठी शाळेत सोडून द्या हे एम ए बी जॉब केले BBA ज्युनियर केली सिनियर केली हायर केली लोअर केली BEd आर्ट अँड कॉमर्स सायन्स आणि फायनान्स BTech डिग्री डिप्लोमा टर्नरन फिटरन टेंडरन मेकॅनिकल क्वांटिटी MPSC UPSC इंजिनिअरिंग सेटल फार्मसी MBA हृदयरोग तज्ञ गुडघा तज्ञ फुफ्फुस तज्ञ बालरोग तज्ञ त्वचारोग तज्ञ नेत्ररोग तज्ञ आता नवीन तज्ञ आले गुप्तरोग तज्ञ रोग गुप्त गणित तज्ञ त्याला रोग गुप्त हे जाऊ द्या वाक्य लिहून द्या अख्खं तज्ञ पण आमचा कटेवरचा देव सर्वज्ञ सर्व नेतेचा ओलावा आपल्याला देव माहिती ना ज्ञान लागेल आता ज्ञान येण्यासाठी काय लागतं थोडं किचकट आहे फिट करून देतो फक्त टच मध्ये लावा लागेल देव व्हायला काय लागतं ज्ञान आता ज्ञान येण्यासाठी काय लागतं तेवढं आहे का 3 वाक्य लिहून ठेवा आज घरी गेले की झोपायच्या खोलीत ते वाक्य लिहून ठेवायचे आणि उठल्या वाचायचे 3च वाक्य आहे एक काही झालं तरी तुम्ही आणि मी एक दिवस मारणार किती लमाड्या कर किती पाणी मारून टाकू शिक किती बांधकोर किती उपकरणं खाली घालून हाती मशीक आणि किती इस्टेट कमाव तू एक दिवस किती सासऱ्याचा छळ कर किती सासूचा छळ कर किती आमच्या भावाची नामची लावून दे किती आमच्या बहिणीची नामची लावून दे आणि आमच्या कोणत्या बापाचं किती कल्याण करून घे आता पुन्हा सावध राहायचं काही हे पुढे जाऊ दे पटकन इथं बरंच उठलेलं बघा बस खाली घरी जा पुढे बस पटकन बस दिलं दादा काही झालं तरी आपण मागा पहिलं वाक्य दुसरं वाक्य 3 वाक्य घेऊनच ठेवायचे उठले वाचायचे घरात काही झालं तरी आपण मागा दुसरं वाक्य किती कमवा आपण बरोबर काही नेऊ शकत नाही आणि जे बरोबर न्यायचंय ते आपण कमावलंच नाही आपण बसलो नंबर शाळेत आहे मोठा होय बालकुंगर पोरग होऊ दे त्याला शिकव सून बांध सून येऊ दे नातू येऊ दे नातू येऊ दे सून धावू दे सून धावू दे शुगर वाढू दे अटॅक घेऊ दे मरू दे आपला एवढा दणका चाललाय बायको करायची पोरं पैदा करायची त्यांना शाळेत घालायचे ते मोठे करायचे त्यांचे लग्न करायचे त्यांना पोर होऊन द्यायचे त्यांचे पोरं आपण सांभाळायचे त्यांनी मजा आणायच्या त्यांनी आपल्याला बोलायचं आपण जमीन वाढवायची त्यांनी टेपलावून विकायची आपण पाणी मारून कापून शिकायचं त्याला पाणी टाकून द्यायची आपण भाव वाढल म्हणून सोयाबीन ठेवायची आणि त्याला दारूवाल्याला विकून टाकायचं आपण नुसतं उद्योग करीत राहिलोय पण आपल्याला हे
मरताना दोन गोष्टी बरोबर न्यायच्या आहे, कमावल्याच नाही. गाडी बिडी बंगले बिंगले कोणी घेईल, त्यात काय विषय. गाडी घेणं बंगला बांधणं काय पराक्रम आहे. मुलाचा बाप होणं पराक्रम नाहीये, मुला वारकरी करणं पराक्रम आहे. पोराचं बोल नाही होती त्यात काय काय बाप झालं म्हणजे काय पराक्रम आहे. आपल्याला ज्या बरोबर न्यायचं आहे ते आपण कमावलं नाही. दोन गोष्टी बरोबर न्यायच्या आहेत, एक आयुष्यातलं ज्ञान आणि चांगलं कर्म. या दोन गोष्टी आपल्याला बरोबर न्यायच्या आहेत. गायला पाजलेलं पाणी, तुळशीला घातलेलं पाणी, दिंडीला दिलेली पंगत, सप्त्याला दिलेली पंगत आणि आईवडिलांची केलेली सेवा कधी वाया जाणार नाही, कधीच नाही. गायला पाजलेलं पाणी, गायला पाजलेलं पाणी, तुळशीला घातलेलं पाणी, दिंडीला दिलेली पंगत, वारकऱ्यांची केलेली सेवा, कीर्तनकाराचं घेतलेलं दर्शन आणि आईबापाचं केलेलं मोठं पुण्यस्मरण कधी वाया जाणार नाही, कधीच नाही. आज भांबरे परिवाराने जेवढा खर्च केलाय पावसाच्या काळात यातला 1 रुपया सुद्धा वाया जाणार नाही, कारण तो चांगल्या कामासाठी केला. आणि दुसरी गोष्ट, एवढा मोठा सोहळा पाहिल्यावर वडील सुद्धा आशीर्वाद स्वर्गातून दिल्याशिवाय. तुम्हाला माहिती म्हणून सांगतो, आई बापासाठी केलेलं कधी वाया जात नाही. तुम्ही अन्य पोरांसाठी लागून तेवढं केलंय, काय आपल्या पोरांना केलं नाही. आपल्या पोराचं स्पष्ट म्हणणं हे तुमचं कर्तव्य आहे. आपल्या पोराला आपण घर तुला इंजिनियर केलं तो म्हणतो पप्पा ते तुमचं कर्तव्य आहे. आणि तुम्ही केलं तर काही नवीन केलं नाही, जे सगळे बाप करतात तेच केलं. आणि इतका त्रास होत होता तर मला जन्माला घालायचं काही. हा आपला जीवन गौरव पुरस्कार आहे. आपल्या पोराला आपल्याला खसकवणे हा आपला जिवंतपणा आहे. पण एक वाक्य ध्यानात ठेवायचं, ज्ञान बरोबर येत आहे आणि चांगलं कर्म येत आहे, बली ध्यान ठेवा. आणि या दोन गोष्टी कमवा. हे गाड्या बिड्या बंगले बिंगले जाऊ द्या. 1.5 लाखाची बाथरूम एकांच्या घरात, 1.5 लाखाची आंघोळीची जागा, हौद केला नाला कधी घरात, स्विमिंग टँक आणि त्याच्यातच व्हीआयपी जंटी वय बांधताना वय होता बांधत होतं पाठीकून घ्यायचं तर पटाकून बांधत. अरे राजा, बाथरूम केवढंही बांधला, शेवटची आंघोळ अंगणातच. केवढाही बाथरूम बांधा, शेवटची आंघोळ अंगणातच. बंगला केवढाही बांधा, जाळायला ग्रामपंचायतीच्या पत्र्यातच. किती बांध, अजून कोणता श्रीमंत बंगल्यात जाळला नाही. लई मोठा बंगला पेटवा. आणि किती सुधरा, अजून लोक तोंडाने जेवतात. नाही म्हणून कधी ध्यानात ठेवायचं, दोनच गोष्टी मालताना बरोबर येतात, ज्ञान आणि चांगलं करणं. आता आपलं ठरलं, आता आपल्याला व्हायचं देव. आता करंट लागला मिळवायचं ज्ञान. पण ज्ञान मिळवण्यासाठी काय लागतं, जरा महाराज विराज मंडळी गायक वादक काहीतरी पप्पानी बिफानी गायक वादक जरा बारीक ऐका. ज्ञान मिळवायला दोन गोष्टी लागतात. एक, माणसाला लग्नाच्या अगोदर पोरगा व्हावा. लग्न झालं तर कोण नाही पोरग होईल. साखळी चांगली लावा. मी तुम्हाला पहिल्यांदाच म्हणलं होतं, बारीक ऐकलं आणि डोकं खाजवलं तरच कीर्तन करेल. लग्नाच्या अगोदर पोरगा व्हावा. आणि पोरगा होण्याच्या अगोदर पोरगा होण्याच्या अगोदर त्या घरात एक म्हातारी मारावा. ऐका, आता म्हातारी मारावा आणि मुलगा व्हावा. ऐका, या जीवाला जर ज्ञान कमवायचं असेल तर माया नावाची म्हातारी मारावा आणि बोध नावाचा मुलगा व्हावा. आणि जोपर्यंत माया नावाची म्हातारी मरत नाही तोपर्यंत बोध नावाचा मुलगा होत नाही. आणि बोध नावाचा मुलगा होत नाही तर आपण असेच तर फडून मेल्याशिवाय. आता आपल्याला ती मारायची आहे, ती म्हातारी आहे. ती म्हातारी आहे आणि त्या म्हातारीचं नाव आहे माया. आता उचलो आपण जरा किचकट आहे. माया नावाची म्हातारी जर मेली नाही तर तुम्हाला बोध नावाचा मुलगा होणार नाही. हे गण लावणं, कीर्तन करणं, प्रवचन करणं, 1.5 ठिकाणी मोकार गण सोडणं ही काही भक्ती नाही. उगाच आपलं चाललंय आणि आपण म्हणतो ही भक्ती बिक्ती नाही. मी देव आहे हा बोधच झाला पाहिजे.
आम ब्रह्मास्मी, मी ब्रह्मा आहे. उगाच आपलं दिवसा जेव तोला बायका पुढे सोडून बोंबलं दिला, भाकरी खायचं नाही, सफरचंद खायचं, चाय प्यायचं नाही, दूध घालायचं चाललंय. हे भक्ती थोडी नाही. उद्या काही कोणी म्हणून त्याला काय भक्ती? भक्ती नाही. आता लई बारीक आहे का, म्हातारी मारायची. त्या म्हातारीचं नाव आहे माया. आणि काही झालं तर म्हातारी मरत नाही. आणि म्हातारी जर मरत नाही तर आपल्याला पोरगा मरत नाही. आणि म्हातारी नका घे, पोरग पोरगीचा आहे. पोरगी पोराचा हात धरून पळून गेली पळून. तिचा बाप म्हणला झालीच नाही मला, ती मला मेली, मी तिला मेलो. मरण तरी तिच्या मौतीला जाणार नाही. अंगी बाळापणाला त्याला का आपले जात. हा पराक्रम कोणता आहे? म्हातारीचा. आणि त्या म्हातारीचं नाव आहे तिचा पराक्रम आहे. पोराला आईच्या कानपट्टीत ठेवून दिली. सगळ्या बायांना आनंद झाला. बरं झालं बाई, तुला पोरानं दाखवलं काय तू. तोंड सांभाळा, माझं पोरग आहे, मारू नये मला, माझं दूध पेलंय, मला त्याच्याच खांद्यावर जायचं आहे. कोण आहे? माया. आणि तुम्ही मी सगळे मायेत गुंतलो महाराज. नाही तर ह्या जगात आपला काही संबंध नाही. काय आपल्या पोराचा आपला संबंध आहे? फक्त एक चूक केली आपण, त्याचा बाप झालो. पण त्याची शिक्षा आपण किती मोठी भोगतोय. येर खांदा, मोटर बसवा, पाईपलाईन करा, घर बांधून द्या, नालायकाला आयत पोसा, त्याच्या बायकोला आयत पोसा. वरून आपण कष्ट करून उपाशी मारायचं. याचा परिणाम म्हातारी. माया विघ्ने भ्रमला म्हातारी मारायची. अरे मागे ते मागच्या दिसत नाही. मागे सर हे बाबा कॅमेरा बंद कर ना तू. कॅमेरा बंद कर, कॅमेरा काढून घे काढून. एक असेल कॅमेरा तिकडं बाहेर लावण्यात काय ना, लाईव्ह व्ह्यू झक मारायची नाही. वाच पेरू झक मारायची तर नीट. आता फक्त लावून दिलंय म्हणजे ते कॅमेऱ्यामुळे लावलंय. नाही तर लगेच इकडलं एक वाक्य घ्यायचं, इकडलं एक वाक्य घ्यायचं, क्लिप तयार करायची आणि आमच्यात ठोकायची. तुम्हाला क्लिपा टाकायच्या असतील, तुम्हाला बातम्या टाकायच्या असतील टीव्हीला याला तर पूर्ण 2 तासाचे कीर्तन टाकायचं. रामकृष्ण हरीपासून तर जय विठ्ठल मध्ये कीर्तनाची तुकडे करायचे नाही. म्हणजे त्या वाक्याचा संदर्भ तुम्हाला कळत नाही आणि तुम्ही दुसऱ्याला गोत्यात आणल्याशिवाय तुम्ही TRP साठी झट मारणारी माणसं आहे. तुम्हाला याच्यातलं काही कळत नाही. कीर्तनाची पट्टी दाखायची नाही टीव्हीला. रामकृष्ण हरीपासून 2 तास कीर्तन दाखव. मग त्याच्यातली चूक जर निघली, संदर्भ जर चुकीचा निघला तर तो माणूस गुन्हेगार ठरू शकतो.
पण तुम्ही तुमचा अर्थ लावायचा, आमचे वाक्य खोडायचे, तुम्ही तुमच्या सुईनं करायचं, त्याची क्लिप टाकायची आणि आमच्यात असून ठोकायची. आणि तुम्ही 2 तास टाका ना युट्यूबला कीर्तन, 2 तास टाका, द्यायची ती विडपट्टी 2 तासाचं कीर्तन टाका. मग इकडला अर्थ घ्यायचं, इकडला अर्थ, इकडे एवढं वाटवं झालंय त्याची क्लिप दिसत नाही आणि कीर्तन करायची दिसल्याशिवाय ना. इकडे 40 माणसं कवा निघून गेले कोणाला, त्याची चौकशी करायची नाही ना आमच्या ठोकल्याशिवाय. धिकार नाद लागला ह्या लोकांना, धिकार. विठाला आणि हा तळतळीने सांगतो, मी त्याचे सगळ्यात जास्त खरं बघले. रोज उठून माझ्या भोवती 90 लफडाई. मी उठलो का लफडस, मग का मी मेल्यावर लफडं मिठात. पण मी वेगळा माणूस आहे. व्यक्ती मरू द्या, धर्म टिकू द्या. आज तळतळी तो मला पुण्यस्मरणाच्या कीर्तनाला सांगतो, महाराज कधीच एकत्र येऊ नका, पण धर्मासाठी एकत्र आल्याशिवाय राहू नका. कारण तुम्हाला पाया पडून सांगतो, आज माणसं संकट माणसावर नाहीये, आज संकट. आज आपल्याला माणसं वाचवायची नाही, माणसं तर कधी मरणार आहे. आपल्याला धर्म वाचवायचा. धर्माते पालन धर्म वाचवा. हे इंद्रिकडचे कीर्तन आहे. कानाला वाईट आहे पण सत्य आहे. माझी एकच इच्छा आहे, मी मेल्यावर तरी तुम्ही सुधरा. मी आहे तोपर्यंत तुम्ही सुधारणार नाही याचा अंदाज मला आलाय. का मी जिवंत आहे तोपर्यंत तुम्ही सुधरू शकाल याचा अंदाज मला आलाय. पण निदान मी मेल्यावर तरी सुधरा. कारण आपल्या तोंडाची वाक्य हे काल खरे आज खरे. मी 10 वर्षापूर्वी कीर्तनात बोंबलत होतो, मजूर गाडीवर येईन. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजूर बागायतदाराला याजाने पैसे देईन. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजूर बागायतदाराची खरेदी घेतली. आणि मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजुराच्या गाड्या लावायला बांधाच्या कलेला जागा ठेवावा लागेल. वेळ आली. आणि मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो रक्ताची नाती संपतील. तेव्हा सारखी दुनिया मला येणं म्हणत होती. मी येणं आहे पण इतका नाही. येणं आहे, खरं बोलतोय म्हणलं मी. येणं माझ्या आयुष्यात एकच गुण आहे की मी फक्त खरं बोलतो, त्याची फळं बघितो. बाप नेल्यावर बहिणीने खाते फोडायला भाऊ जेवढे जाम केले तेवढे यमानं केले नसते. इतका त्रास बहिणीने दिलाय. काय म्हणजे मी म्हणत होतो रक्त. आता एवढ्याच माझ्या समोर बसल्या यातल्या 20 जणी अशा आहेत का भावाशी बोलत नाही, अशा इथं बसले. आता मी नाव सगळं सांगाल आपलं. मी त्या विनोद नाही हा. आणि मी तुम्हाला 10 वर्षापूर्वी म्हणत होतो रक्ताची नाती संपतील. आणि मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मुंडा बांधली. आणि मी 10 वर्षापूर्वी बोंबलत होतो बायको मिळणार नाही. बायको नाद करायचा नाही. पण ज्यांचे लग्न राहिले त्यांनी हा निषेध करायचा. त्यांनी असेच कसला दिवस करायचे. ठेवायचं कोणतं तरी फोटो ठेवायचा नाही. झोप आली डबल. रेंज गेली काहींची, रेंज काहींचा डिस्प्लेच गेला, चित्रच दिसत. लग्न जमवणाऱ्या लग्न जमवणाऱ्या दलालांनी स्लॅब टाकले. लग्न जमवण्यामध्ये सगळ्यात मोठी इन्कम आहे.
1,00,000 सहज निघतात. तिकडून 50, इकडून 50. आणि सोमवारी लग्न झालं, मंगळवारी खंडोबा झाला, बुधवारी जे नवरी गेली आली नाही म्हणजे तिच्या पहिल्या नवऱ्याच्या घरी गेली. खरं आहे का खोटं आहे? त्याला विचारलं असं का झालं? नशिबात ना भाऊ. आणि अजून 5 वर्ष थांबा, अजून 5 वर्ष थांबा, मी तो राहत नाही, मी नाही राहणार. पण काळ याच्यापेक्षा वाईट येणार आहे. तुमचं काय मत? आता जो काळ आहे तो काळ याच्यापेक्षा वाईट येणार आहे. का? निसर्ग हा नीतीवर अवलंबून आहे. आणि आज नीती नावाचा शब्दच राहिला नाही तर निसर्ग चालेल कसा? कसा चालेल? आणि हे जग सगळं कशावर चालतं? निसर्ग. आणि नीती संपली नीती. काय नीती आहे? काय नीती आहे? ज्या घरांमध्ये कोरोनाने माणसं मेली महाराज, आणि कोरोनाने माणसं मेली तर ज्यांचे आईबाप गेलेला महाराज, तर कोरोनाला आई गेल्याचं बाप गेल्याचं लोकांना दुःख नाही आहे, फक्त इस्टेट मिळाली नाही याचं दुःख आहे. काय म्हणते तुमचं? आज सगळ्या घरांमध्ये इस्टेटीवरून भांडण चालू आहे. फक्त खोट आहे का? मला भाडायला फक्त खोट आहे का सांगा? काळ संपला. पहिला म्हणजे 1.5 वर्षापूर्वी आपण असा काळ पाहिला की बायकोच्या अंत्यविधीला नवरा नाही, नवऱ्याच्या अंत्यविधीला बायको नाही, मुलगा मेला आईला माहित नाही, आई मेली बापाला माहित, आणि 50% प्रेत 3 महिन्यात 50% लोक मेली महाराज. पण 50% प्रेत वडीत नेले रे, वडीत नेले, कधी जाळले कुणाला माहित नाही. आणि 50% प्रेत कुठं जळाले हे माहित नाही. एकुलता एक मुलगा आहे, बापाला पाणी पाजायला नाही. नवरा बायको हॉस्पिटलमध्ये, नवरा हॉस्पिटलमध्ये गेला, बायकोला शेजारच्या खाटावर माहित नाही, आणि बायको गेली, नवऱ्याला माहित नाही. महाराज 13 ताटा मांडले महाराज, ताटा. अरे कोरोना झालेल्या माणसाला लोकांनी इतकी वाईट वागणूक दिली महाराज. त्याच्या गाईचं दूध लोकांनी डेअरीला घेतलं नाही रे, त्याच्या गाईचं दूध. खरंय का खोटं आहे सांगा? अरे कोरोना त्याच्या गाईला झाला, कोरोना त्याच्या म्हशीला घालता. अरे त्याला तळण दिलं नाही रे, तळण. त्याच्या घराभोवती काट्या टाकल्या रे, काट्या. त्याच्याशी कोणी बोलायचं नाही, त्याच्या घरात कोणी जायचं नाही. महाराज 13 ताट्या मांडली महाराज. आणि 13 ताटं मांडली ना महाराज, तर 13 ताटावर बसायला माणसं नव्हती महाराज. रक्ताच्या जेवढ्या नाहीत. बापाच्या अंत्यविधीला मुलगा जेवला नाही महाराज, आणि 13व्याला बापाच्या 13व्याला मुलगी सुद्धा जेवली नाही महाराज. हा वाईट काळ काय होतो? नीती संपते तेव्हा धर्म बुडतो, आणि धर्म बुडतो तेव्हा जनता स्वैराचारी होते, आणि जनता स्वैराचारी होते तेव्हा देव सृष्टी राखीत असतो. अभ्यास करा. अजून याच्यापेक्षा भयानक काळ येणार आहे, भयानक. आणि तो कोणता येणार आहे ऐका. अजून 5 वर्ष थांबा फक्त. जमीन मिळणार नाही, पाया पडतो तुमच्या. जमीन नाही मिळणार, नाही मिळणार. का? सगळी घरं वाढली निघणार आहे. घराला जागा, गोठ्याला जागा, पेरायला जागा नाही. खरंय का खोटं बोला? 1 5 वर्षानं जमीन मिळणार नाही. 2 5 वर्षानं नोकरी मिळणार नाही. कुठं द्यायचं नोकरी? 1ली ते 4थीला 6 पोरं 2 गुरुजी आहेत. नोकरी कुठे? आणि तुम्हाला जर नोकऱ्या दिल्या तर आमच्या संस्था टिकतील कशा? आम्ही आमच्या पाहुण्यांना आणि नातेवाईकांनाच नोकऱ्या देणार की जे करून आमचे ते कार्यकर्ते असले पाहिजे, आणि त्यांनी आमचा मरेपर्यंत प्रचार केला पाहिजे. आम्ही दुसऱ्याला नोकरी देऊन आमचे कसं अस्तित्व धोक्यात आणायला मोकळे नाही. आम्ही का नोकरी द्यायची दुसऱ्याला? का द्यायची? तुमचे पोरं जर आमच्या वाढदिवसाचे बोर्ड लावित नाही, तुमचे पोरं जर आमच्या सगळ्यांच्या जत्रांच्या झटकीत नाही, तर तुम्हाला आम्ही नोकरी का द्यायची? आम्ही जर तुम्हाला नोकरी दिली तर तुमच्या पोऱ्यांना मरेपर्यंत आमचा प्रचार केला पाहिजे, तुमच्या पोऱ्यांना मरेपर्यंत आमच्या वाढदिवसाचे बोर्ड ठोकले पाहिजे, आणि त्याचा हक्क घरदार आमच्याच पक्षाचा कार्यकर्ता असला पाहिजे. दुसऱ्याला नोकरी देऊन काय? खरंय का खोटे बोला?
नोकरी मिळणार नाही, जमीन मिळणार नाही, नोकरी मिळणार नाही, आणि 3 धंदा मिळणार नाही, करून टाकणार नाही. 10 वर्षापूर्वी 4 ठाणा फाटा ते जिंतूर लघवीला माणसाला थांबायला भीती वाटत होती. माणसं लघवीला सुद्धा थांबत नव्हती. आज 4 खाता ते जिंतूर 73 धाबे, 70 पंप आणि 100 टपरे. लघवीला जागा नाही. जिंतूरला जर 4 फाट्यावर जर चैन खोली तर चटीत लघवी होती. हा विनोद समजू नका, धंदा राहिला नाही. मग इथून पुढे कोण जगेल, कोण जगेल येऊन ठेवा. आपले वाक्याने कधी खोटे ठरणार नाही. इथून पुढे एकच माणूस जगणार आहे, भगवंतावर श्रद्धा ठेवणारा आणि कोणत्याच कष्टाची लाज न धरणारा. जो कष्टाला लाजणार नाही तो कधी उपाशी. गाडीदार विकणं अपमान नाही, पेपर विकणं अपमान नाही, म्हशी भांगरणं अपमान नाही, हॉटेलात काम करणं अपमान नाहीये. तीचभर पोटाला जर लागतच असेल तर कष्ट करायला का लागावं. तुम्ही जर महिला म्हणजे तुमच्या शेतात पाठीवर वांगे पिकले ना तर तुम्ही पाठी डोक्यावर घेऊन वांगे विकायला काय हरकत. 10 मेथीच्या जुड्या जर निघल्या तुम्हाला 2च लागतात, त्या टोकरीमध्ये घेऊन 8 जुड्या विकायला काय हरकत आहे. जर ती 5 रुपयाला गेली तर 40 रुपये तुम्हाला येतील. इथून पुढे जो पेपर विकून जगेल, गारगार विकून जगेल, कोणतीच लाज न धरता कष्ट करेल तोच जगेल. तुमचं काय मत आहे. ज्यांना गुंठावर जमीन नाही, गुंठावर त्यांची पोरं भंगार गोळा करतात, गारीगार विकतात, पाव विकतात, पेपर विकतात, पण ते पिऊन कधी पडत नाही. सूक्ष्म निरीक्षण करा. ज्यांना गुंठावर जमीन नाही ते त्यांची पोरं गाडीवर विकतात, पाव विकतात, आईस्क्रीम विकतात, पाणीपुरी विकतात, काही मिळेल ते काम करतात, पण ती गटारीत कधी पडत नाही. आमची 70% अवलाद संध्याकाळी जेवायला घरी नाही. आमच्या अवलादी जमीन विकून धाब्यावर जाऊन देतात. याच्यापेक्षा काय पाहिजे. इतरांचा अभ्यास करा. 5 वाजता रोडच्या कडेला पाणीपुरीची गाडी लावते. 15 रुपयाला 3च पुढे आहे. 1000 रुपये 1.5 तासात कमीत आहे. मस्त झोपत आहे. कुल्फीवाला गाडीगारवाला सकाळी गाडी काढतोय, संध्याकाळपर्यंत बायका पोरं पोचतोय. सायकल पंक्चरवाला सकाळी दुकान उघडतोय, निम्या रात्री जा तुम्हाला हवा भरून देतोय. ही लोक कष्ट करतात. आमची अवलाद कष्टच करीत नाही. याच्यावर तुमचं काय मत आहे. आमचे 80% लोक दारू पितात. 80%. 100 लोक जर एकत्र केले आपले तर फक्त आमच्यासारखे हलकट 20% ती भीती नाही. नाही तर 80% लोक दारू पितात. 80%. आणि हा कोरोना झाल्यापासून लोक इतकी दारू प्यायला लागली. 30 लोक दारू पितात. 30. ज्या गावाला 6 ड्रम लागत होते त्या गावाला 18 ड्रम मध्ये भागायला काय म्हणते. आणि दारुड्यामध्ये 3 प्रकार पडले. 8 पूर्ण उगाच 2-4 पोरं सोडायचे, नाही तर पुरे बेवडे. 70ची पल्सर, 10चा मोबाईल, धाब्या पुढं देवळावानी देवळा पुढं धाब्यावर गाडी लावायची, क्वार्टर प्यायची, म्हाताऱ्याला पाहिलं का टिंगड्या करायच्या, मोटरसायकलवर झाला कुत्र्याला दात खाण्याचं, पुरीला पाहिलं का भोकड्याचा आवाज करायचा. मंडळी मागातून गेली. तुमचं काय मत आहे. काय मत काय तुमचं. हे चुकीचं आहे का सांगा. मागातून गेली. माझी आई उपाशी झोपते याच्याला लाज नाही. माझा हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. या 4 वर्षामध्ये बापानं पोराला खांदा दिला आहे. बाप जिवंत पोरे मेलाय. ही परिस्थिती आमची झाली. 80% तरुण पोरं आमचे दारू पितात. 80%. लाज नाही, आबरू नाही. धाब्यावरची चपाती करायला जो तवा वापरतात तो तवा नाहीये, तावा आहे. आणि मुलात मी नाही येते चपात्या पलटी करायला. हुक 1, 2, 3 तरी 22 रोट्या खाणारे सांडे. 22. अरे राजस्थानच्या पोराला जर एअर खंदायला दिली ना
तर ते पोरग भात खाय झाडाखाली शिजून खाताय आणि इरीवर झोपताय. एमपीची ट्रक जर आमच्या रस्त्यात बंद पडली ना तर ती पोरं गाडी खाली झोपतात आणि दगडाची चूल करून भात शिजून खातात, पण ते ढाब्यावर जेवत नाही. ही शिका. आणि आमची अवलाद एक माणूस ढाब्यावरून जेवून टाईट करायला 533 रुपये लागतात. सगळ्यात महाग दारू आहे. आतापर्यंत लाईट गेली का मोर्चा निघतो, एसटी आली नाही का मोर्चा निघतो, पाणी गावात घुसलं का मोर्चा निघतो. दारूचे भाव वाढले म्हणून कधी आंदोलन झालं असं आठवण नाही का. दारू काळाची आता हसाल पण याची फळं भोगा. आता हसाल पण याची फळं भोगा. आई बाप तपास करून की हे 3 वर्ष हे पोरं घरी येत. महिला मंडळ 3 वर्ष, हे 3 वर्ष झाली ते पोरं घरी येत. 3 वर्ष एवढ्या महिला कीर्तनात बसल्या. कोणत्या महिलेनं फक्त मुलाला पसायला शिकवलं, तिने फक्त बोट वर करा बस, तुझा भव्य नागरिक सत्कार. 3 वर्षामध्ये बिचाऱ्या माऊलीनं वर केला हात. नाही तर बाकीच्या तुम्ही सांगितलं बरे 3 वर्षामध्ये तुम्ही पोरांना पसायला शिकवू शकले नाही. आणि तुम्ही सांगा त्या जिजाबाईनं शिवाजी घडवला. तुम्ही सांगता धर्म संपला. चौथीला कोण आहे तुमच्या तुम्हाला? हा डायरेक्ट चौथीला गेला. यादाही गेला नाही, डायरेक्ट चौथी. आणि आता हा डॉक्टर होणार आहे. पोरांना करायचं गॅरेज जवळ उगाच आपलं ते पोर विक्षेप तरी राहतात. बस खाली द्या. जाणकार ऐकणारा मूड खराब होतं, कीर्तनाला विक्षेप झाला. सांगा आज आपल्या पोरांचं काय केलं. चौथीला पोरं गेले डायरेक्ट. फक्त खरं कोणी बोलायचं नाही. खरं जो बोलत त्याचा गेल. माझ्यासारखा खरं बोलतो रोज उठून लागतो, पण कुणीतरी खरं बोललं का? संपली 1.5 महिना पोरं शाळेत गेली फक्त 12वीची. 1.5 महिना 70% मार्क आहे. 1.5 महिना म्हणजे जर वर्षभर गेले असते तर 140% आणि 10वीचे तर गेलेच नाही तरी 80-82. सर्व कसा पटका बैठे बैठे सावधान. सावधान म्हणजे मांड्यावर येतो त्याला काय म्हणतो. 3 वर्ष झाले सावधान नाही, विसरा डायरेक्ट पसरा. खालून लुडून वरून चुडो. आणि मुलांना व्यसनाधीन करण्यामध्ये आईचा मोठा वाटा आहे. मुलं दारू पितात हे आईला माहित असतं, फक्त आया भामट्यात सोन घेतात. 2.5 तास आपली मुलगी घराच्या टॉवरवर बोलते, बॅटरी उतरल्यावर खाली येते, वर भुकती. म्हणजे तुझी पोरगी काय पांढरंगाशी संतान तुझी पोरगी राहणारी काय वृंदावनात ते दाखवते. पोरगी पळून गेल्यावर आई म्हणते मला अंदाज आला. आपली पोरगी प्रेमात पडलेल्या आईला माहिती, आपला पोरगा दारू पितो आईला माहिती. बोललं म्हणजे लोकांना राग येतो. आपण थोडं खरं बोललं का माहिती निघेल म्हणायचं महाराज महिलांना बोलले खाली जाऊन बोलले वाईट बोलले. आज मुलीने इज्जती घातल्या बापांचं त्याचं काय वाटलं ना तुम्हाला? काय वाटलं? आज जरी झालं तुमची पोरगी डोंगराला फिरती पोरा सगळं तर ती म्हणती तिनं वनस्पती शास्त्री पर्यावरणाचा स्टडी करते. हा विनोद नाही. आता मला मुलीशिवाय आणि वरून पोरी मूर्खासारखं म्हणतात मला पोराने फुसलं. 17 वर्षाची टोंगी झाली, तुला कळत नाही का आपल्याला पोरग फशीत आहे. इथे 3रीच्या पोरीला सगळं कळत आहे. मूर्खासारख्या पोरी म्हणतात त्यानं मला फुस लावली आणि लग्नाचे
आम्ही दाखवले म्हणून आणले शब्द लग्नाचे आम्ही दाखवले. लाज नाही वाटली. कान खडं फोडले पाहिजे. कान खडं पोरांच्या गाडीवर थोबाड बांधून हिंडायला गोड लागतं. त्याने दिलेले पैसे मोबाईलला टाकायला गोड लागतं. त्याने दिलेलं हॉटेलिंग गोड लागतं. 9 गाला सरस किती उसात अरे नुसती टिंगल पोऱ्यानं टिंगल केल्या पुरीनं जर त्याच्या कानपट्टी दिली तर तो पर्यंत बसाई होईल. पण परत पुरीच्या नादा नाही वाटते पोरीनं. 2 प्रकारचे ड्रेस घालायचे, तोंड बांधायचे, गाड्यांवर बसायचे. त्या पोलिसाला बिचारायला ड्रायव्हर वर घेई नको त्यांना निघायचं. पोराने दिलेले पैसे खर्चायचे मस्त पैकी. पोरांची ATM तुम्ही मोकळा करायचा आणि तू म्हणती मला फुसदा पण, तू म्हणती मला फुसदा पण फार अभिनव कोणी विचारच करायचं. आणि आमच्यासारखं खरं मोबाईल बंद केले. आमच्यासारखं खरं बोललं का लोकांना राग येत. पण कुठंतरी जागा झाला पाहिजे. माया नावाची म्हातारी मारली का बोध नावाचा मुलगा होईल. इथं आपण 35 मिनिटापूर्वी होतो. आता म्हातारी काही झालं तरी मरत नाही. म्हातारीचं नाव आहे बास. आणि म्हातारी मारल्याशिवाय तर आपल्याला मुलगा होत नाही. मग तुम्हाला मी थोडं पुढे सरकवतो. म्हातारी मारायचं औषध आपल्याला सापडतं. कारण तसं तर आपण म्हातारी मारू शकतो. आणि म्हातारी जर मारली नाही तर आपल्याला मुलगा होत नाही. मग मुलगा जर झाला नाही तर मजा. कारण बोल बोल यांना हे शिकवलं पाहिजे. म्हणून आजचे कीर्तनानंतर भांबळे पाटलांच्या कार्यक्रमात पहिलं वाक्य पाया पडतो सगळ्यांच्या. मला परत कधी बोलू नका, मला शिव्या द्या, पण इथून पुढच्या मुलांना विज्ञानाबरोबर जर अध्यात्म दिलं तरीच पिढी वाचेल. याच्यावर तुमचं काय. मुलांना तुम्ही न्यूटनचे नियम जरूर शिकवा. मुलांना तुम्ही गॅलिलिओचे नियम जरूर शिकवा. मोरांना तुम्ही केपलरचे नियम जरूर शिकवा. पोरांना तुम्ही पास्कलचे नियम जरूर शिकवा. पण मुलांना पसायदान सुद्धा जरूर शिकवा. जर तुम्ही इथून पुढे पोरांना पसायदान शिकवलं नाही तर 16 वर्षाचा पोरगा बलात्कार करतो म्हणजे काय, 17चा पोरगा खून करतो म्हणजे काय, 18 वर्षाची 2-4 पोरं जर एकत्र आली तर गाड्या लुटून चोऱ्या करतात. त्याचा अर्थ काय. 1:30 वाजता जर पोलिसांना बिचाऱ्यानं पोरांची मोटरसायकल चेक केली तर मोटरसायकलच्या डिकेमध्ये तुम्हाला काय सापडतं. नायलनची दोरी काय सापडतं तुम्हाला. गावठी कट्टा काय सापडतं तुम्हाला. मिरची पावडर काय सापडतं तुम्हाला. सुरी का चोऱ्या करतात लोक. का तर त्या मुलांना आध्यात्मिक शिक्षण नाही. आमच्या रांगेत राहणारी पोरं महाराज होणार नाही, गायक होणार नाही, कीर्तनकार होणार नाही, पण चोर होणार नाही. कोणाचा पोरगा धावून देतो म्हणजे पुढे तरी 2-4 पोरं एकत्र आले का ठरकवाल्यानं हॉर्न दिले का लगेच त्याला कशी धरून म्हणायचं. त्याचा मोबाईल काढून घ्यायचा, त्याचा खिसा चेक करायचा आणि तुम्ही बर्माच्या आयची. हा धंदा झाला लोकांचा. का तर ह्या नालायकांना फुकाट खायची सवय लागली. त्यांना कष्ट नको आहे. काय चोऱ्या करतात आणि हे तुम्हाला माहित नाही. माहित अरे कधी कधी न्याय देवतेला सुद्धा प्रश्न पडतो की ह्या मुलाला इतकी भयानक शिक्षा नको आहे कारण त्याचं वय बसत नाही. हा विचार कुणाला करावा लागतो. न्याय देवतेला की ह्या मुलाला जर आपण जन्मठेपेची शिक्षा दिली तर याचा आयुष्य संपेल. याला जर 10 वर्ष ठेवलं तर याची जिंदगी बर्बाद होईल. याचा गुन्हा मोठा आहे. पण शिक्षा देतात पण शिक्षा देताना न्याय देवतेला सुद्धा विचार करावा लागतो. हा प्रसंग आहे की नाही. 16चा मुलगा बलात्कार करतो म्हणजे काय, 17चा पोरगा खून करतो म्हणजे काय. अरे आता जर तुम्ही माझं ऐकलं नाही, तुम्ही जर माझं ऐकलं नाही तर आत्ता 16चा बलात्कार करतोय. अजून 5 वर्षाने 4थीचा बलात्कार करेल आणि 10वीचा बापाला उचलून आणतेल. तुमचं काय करतो पोरगा परत म्हणजे कान फटवलं काय करतो मग. काय 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 याची जिंदगी संपली. आणि तुम्हाला माहित नाही आपली पोरं 1:30 वाजेपर्यंत बाहेर येतात. तुम्हाला माहित नाही आपला पोरगा मोटरसायकलला पेट्रोल करून टाकतो. आपल्या पोराच्या मोबाईलला बॅलन्स करून येतो. विचारच नाही. अरे हा विचार करायचा असेल तर म्हातारी मारावं लागेल. आणि त्या म्हातारीचं नाव आहे माया.
आणि म्हातारी मारायला एकच औषध आहे. नकारी रे एकच औषध आहे. तुम्ही हरी म्हणा. हरी हरी तुम्ही म्हणाले मारायचे म्हातारी मारायचं औषध सापडत. काय म्हातारी मारायचं औषध सापडलं कोणतं? भजन. भजन भजन वाजलं की माया. भजन वाजलं माया कमी झाली. सर्व पटकन शाळेतली बोला इकडे बघ बैठे बैठे सावधान. आणि आता इथे एवढे पोरं बोलतील कोणी बोलणार नाही. तुम्हाला प्रयोग दाखवतो. आणि आता बातमीकरण क्लिपा करा. सर्व शाळा सुरू झाली. जोरात बोला शाळा सुरू झाली. हो क्लास सुरू झाले. ऑनलाईन ऑफलाईन कोणी नाही. मग लाईन कोणती? ऑनलाईन ऑफलाईन ऑफलाईन. याच्या अगोदर क्लास कसे होते? पुरी बोलायचे नाही. याच्या अगोदर क्लास कसे होते? ऑनलाईन. आता किती वेळ बसले तुम्ही? खोटं बोलायचं. आवाज कमी येतोय. खोटं बोलायचं. ऑनलाईन क्लास चालू असताना तुम्ही शिक्षक डिलीट करून गेम खेळत होते. गोष्ट खरी का खोटी? खरी. तुम्ही ऑनलाईन क्लास चालू असताना शिक्षक डिलीट करून गाणे ऐकत होते. गोष्ट खरी का खोटी? खरी. तुम्ही सगळ्यांना ऐकू दिलं पाहिजे. तुम्ही ऑनलाईन ना अभ्यास केला. करेक्ट. पण तुम्हाला नाद आहे. तुम्हाला नाद लागलाय कशाचा? करेक्ट. आता मला सगळ्यांना ऐकून गेलं पाहिजे. एवढं जोरात बोला. तुम्ही मोबाईल शिवाय जगू शकाल? आता मोबाईल मुळे काय काय झालं? जोरात बोला. डोळे करेक्ट. डोळे कंबर गेली. मेंदू गेला. झोप गेली. झोप येत नाही. झोप यावं म्हणून क्वार्टर सुरू झाली. क्वार्टरला काय लागतं? पाणी. अजून अजून चकना. अजून थम्सअप. अजून थम्सअप. अजून अजून पापड. अजून शेंगदाणे. अजून
काय म्हणजे कुरकुरे शेव मुरमुरे अजून फुटाणे अजून बर्फ अजून पैसे मिळावं म्हणून चोरी सुरू झाली. चोरी करून भारी मोबाईल घेतला. गेम सुरू झाली. 2-3 गेमची नावं सांगा पटकन. फ्री फायर, पबजी, लुडो, कॅरम कॉल ऑफ ड्युटी. आता ह्या पंधरवाड्यात काय आलंय रे ते चप्पल काढून जागेवर फिरायचं ते पुष्पा. पुष्पा उभं राहायचं. उभं राहाय मी आहे उभं राहाय. ते हे काय आलं उभं राहाय ना. हा राय आणि ते काय ते हात करून ना वाक्य काय वाक्य नाही वाक्य आहे ते झुकेगा नाही आई बापांच्या तपशरीचं फळ आहे. आणि यांच्यासाठी आपण पाणी मारून कापूस शिकतोय म्हणजे आखली आहे का आपल्याला. अरे बाबा म्हातारी मरू द्या. कोणती आणि माया नावाची म्हातारी मेलीचा मुलगा झाला कोणता बोध खरे. आता एक गाणं आलं हे 15 कोणतं ते पुष्पराजच्या नंतर आलं ना चंद्रा. सांग ए लोक म्हणते इंग्लिश काही बोल मी पागल काय हे आपल्याला लाईट बंद करून आपण खाटावर तरफडून. अरे म्हातारी मिळली आत्ताशी म्हातारी मेली. ती म्हातारी होती आता माया म्हातारी मेल्यामुळं आपल्याला बोध नावाचा मुलगा झाला. आणि बोध नावाचा मुलगा झाल्यामुळं आपण आता जीव राहिलो नाही आपण शिव झालो. आता आपण सगळेजण देव झालो देव. आता आपण कोण आलो देव. कुठे तुला आहे नवीला मराठा काटे किती तिकडे बाहेर सावीला नवीला तू आहे का सेमीला एक मराठी मराठी म्हणायचं आहे. मराठी वर्ग सुरू झाला तुझा नवीचा वर्ग सुरू झाला का. विज्ञान शिकवायला सुरू झाली का. विज्ञान सायन्स सुरू नाही झाली का. विज्ञान पेपर एक 10वीला कोण होतं इथे 10वीची परीक्षा दिली का तुला. हा काळ्या शर्टाला 10वीची परीक्षा दिली ना इकडे बघ नाही 10वीची परीक्षा दिली तू. हा मग मी तुला एक सिमीला होता का मराठी घेऊन चेहरा मराठी मिळत आहे. हा चेहरा मराठी मिळेल होता तू मराठी मिळेल ना तू चेहरा सांगतो तुला. मग तुमच्या पुस्तकात विज्ञान पेपर 1 10वीवाले 10वीच्या पुरी गेली. विज्ञान पेपर 1 प्रकरण नंबर 1 आणि एका प्रकरणामध्ये 3 नियम एका शास्त्रज्ञाचे होते. त्या शास्त्रज्ञाचं नाव काय केपलर. काय मग एक नियम मी सांगतो 10वीवाल्यांना तो नियम तुम्ही ओळखायचा. 3 मूलद्रव्य सरत्या अनुक्रमाने मांडली असता मधल्या मूलद्रव्याचा अणुवस्तुमानांक हा कडेच्या 2 मूलद्रव्यांच्या सरासरी इतका असतो. याला टिंबचा नियम म्हणतात. 10वीवाले 3 मूलद्रव्य सरत्या अनुक्रमाने मांडली असता मधल्या मूलद्रव्याचा अणुवस्तुमानांक हा कडेच्या 2 मूलद्रव्यांच्या सरासरी इतका असतो. याला टिंबचा नियम म्हणतात. पर्याय मला नाव सांगा. डोबे रायनरचा द्विकाचा नियम म्हणतात. सांगा पुढचा नियम. 8 मूलद्रव्य सरत्या अनुक्रमाने मांडली असता पहिल्या मूलद्रव्याचे गुणधर्म हे 8व्या मूलद्रव्याच्या गुणधर्मासारखेच असतात. न्यूलँडचा तुम्ही शिकला होता का. मग एक नियम सांगतो सांगा ना पटकन. ऍक्शन अँड रिएक्शन्स आर इक्वल बट द डायरेक्शन अबोव इट इज फॉर.
action and reactions are equal, but the direction is opposite, it is called Newton's third law of motion. For chapter number 3, rule number 4, part number 1, विज्ञान पेपर part number 1, chapter number 3, नियम सांगतो, energy neither created nor be destroyed, but is converted into one form to another form. It is called energy neither created nor be destroyed, but is converted into one form to another form. It is called 10वी वाले, 11वी वाले, 12वी सायन्स वाले. It is called सांगून टाकतो. It is called energy law of conservation. In मराठी ऊर्जा सदैव अक्षय असते. काय मार्क्सिस्ट घ्या आणि निवांत बसा आणि आपण काय झक मारली हे पहा. वया एक मुलगा 10वीत झालेला वर्कबुक, जनसुरक्षा, शारीरिक शिक्षण, कार्यानुभव, शारीरिक शिक्षणाच्या वया, प्रॅक्टिकलच्या वया, गाईड आणि पुस्तकं 3,000च्या आज होत नाही. आज ह्या महिन्यामध्ये शेतकऱ्यावर 2 संकट आहेत. 2, आतासा थोडा पाऊस झाला, बियाणं उभं करायचं आहे, खत टाकायचे आहे आणि मुलांच्या फी भरायचं आहे. जून महिना हा शेतकऱ्याच्या संकटाचा महिना. बी तर घेतलंच पाहिजे, शेती उभी केलीच पाहिजे, ट्रॅक्टरवाल्याचे पैसे दिलेच पाहिजे, बियाण्याचे पैसे दिलेच पाहिजे, यांना वया घ्या, यांना पुस्तकं घ्या, यांच्या ऍडमिशन फी भरा, यांना शाळेत घ्या.